नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्कॅरी मिथ्स यूट्यूब चॅनलवर. इथे आपण पाहणार आहोत हॉरर इन्सिडन्ट्स, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आणि अशा काही विविध गोष्टीच्या रात्रीच्या अंधारात अडकत गेल्या आहेत. आणि हो, तुम्हाला सुद्धा तुमच्यासोबत झालेल्या हॉरर ॲक्टिव्हिटीज, पॅरानॉर्मल इन्सिडन्ट्स शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तुम्ही शेअर करू शकता. आज आपण पाहणार आहोत गावातील एक अशी शाळा जी विद्यार्थ्यांची वाट अजून पाहते. कोकणातील एक दुर्गम गाव अगदी टेकड्यांच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या गोंधळानं भरलेलं. पण त्या गावात एक प्राथमिक शाळा होती जी गेल्या 10 वर्षापासून बंद होती. लोकांच्या सांगण्यावरून 2013च्या पावसाळ्यात भिंत कोसळली आणि 3 लहान मुलं आणि एक शिक्षिका ढगाऱ्याखाली दबून मेली. त्यानंतर गावकऱ्यांनी शाळा कायमची बंद केली. पण लोक म्हणायचे त्या रात्री अजून मुलांचे आवाज ऐकू येतात, घंटा वाजते, कोणीतरी कविता म्हणतं. 2 मुलं, प्रवीण आणि शुभम, शहरातून डॉक्युमेंटरीसाठी गावात फिरणारे, लोककला झपाटलेलं ठिकाणं, गावातल्या अंधश्रद्धेचे संदर्भ हे त्यांचे काम. ते संध्याकाळी गावात पोचले. गावात शांतता होती, पण काहीतरी दडपण जाणवत होतं. रात्री गावात वीज गेली होती. गावकऱ्यांनी सांगितलं, रात्र झाल्यावर शाळेजवळ फिरू नका, फार घातकी ठिकाण आहे. पण त्या रात्री शुभम म्हणाला, जाऊनच बघूया, फालतू अफवा असतील. प्रवीण संकोचात होता, पण दोघं शाळेजवळ गेले. बाईक तिथंच बंद पडली. तिथं फार अंधार होता आणि ओलसर माती. शाळेचं लोखंडी गेट बंद होतं, पण आतून हसल्यासारखा आवाज आला, सर, मला शेराचं चित्र काढायचं आहे. पण एक हळू आवाज, बालकंठातील आवाज ऐकू आला. प्रवीण चकित झाला. शुभमला म्हणाला, हे ऐकलंस? शुभमने मान डोलावली. आवाज पुन्हा आला, सर, माझं चित्र बघा ना. तेवढ्यात बाईक चालू झाली. दोघं मागे वळून न पाहता पळून गेले. प्रवीण दुसऱ्या दिवशी थोडा शांत होता, पण शुभम अगदी वेगळाच वाटत होता. भुकेलेला असूनही जेवला नाही. आरशासमोर खूप वेळ बसला होता. त्याने रात्री अचानक हसणं चालू केलं, अगदी लहान मुलासारखं. प्रवीणने विचारलं, काय झालं रे? शुभम म्हणाला, सरांनी माझं चित्र पाहिलं, आता मला मार्क मिळणार. त्याचं हसणं थांबत नव्हतं. प्रवीण गावातल्या लोकांकडे गेला. लोकांनी ही हकीकत सांगितली. त्यातील एका काकांनी सांगितलं, ती जेव्हा भिंत पडली तेव्हा काही मूल जिवंत होतं, पण कोणालाच कळलं नाही. त्या एक शिक्षिकेनं, सविताताईनं, स्वतः आत्महत्या केली. आणि आता असं म्हणतात की ती आजही त्या मुलांबरोबर शाळेत अडकलेली आहे. तुझ्या मित्राचं वागणं बदललंय, तो बराच वेळ आरशात बघतोय. प्रवीणने मान डोलावली, समजून घे, आता त्यातली एखादी आत्मा त्याच्यात शिरली असेल. शुभम रात्री उठून भटकायला लागला. एक दिवस त्याने घरातल्या भिंतीवर खडूने लिहिलं, सर, मला पहिल्या बेंचवर बसायचं आहे. आरशात त्याचं प्रतिबिंब त्याच्यासोबत हालतच नव्हतं. प्रवीणने आरसा झाकून ठेवला, पण दुसऱ्या दिवशी आरशात एक चित्र होतं. एक उंच मुलगा, ज्याचे डोळे कोरे होते आणि त्याच्या हातात एक सळई होती. शेवटी एक रात्री शुभम रडत रडत बोलू लागला, माझं नाव सौरभ, मी 3रीत होतो. सरांनी मला बाहेर पाठवलं होतं आणि मग भिंत पडली. मी अजूनही सरांची वाट बघतोय. आता मी कुणालाच सोडणार नाही. आणि शुभमने अचानक आरशात डोकं आपटलं. त्याच्या कपाळातून रक्त वाहायला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीण उठला. प्रवीण बघतो तर काय, शुभम घरात नाही. त्याला बाहेर शोधलं, बाहेर सुद्धा मिळालं नाही. गावात शोधलं, गावात सुद्धा मिळालं नाही. गावकऱ्याने त्याची शोधाशोध सुरू केली, पण तो मिळाला नाही. कोणीतरी बोललं की रात्री तो शाळेच्या दिशेने जात होता. शुभमचा मृतदेह शाळेच्या वर्गात सापडला. त्याच्या हातात खडू होता आणि फळ्यावर लिहिलं होतं, सर, मी पुन्हा आलो. शाळेच्या दरवाजावर कोणीतरी अंगठ्याच्या रक्ताने लिहिलं होतं, आता प्रत्येक विद्यार्थी परत येणार, एक एक करून परत येणार. शाळा अजूनही बंद आहे, पण काही रात्री अजूनही गावात काही जण म्हणतात, घंटा वाजली, कविता ऐकू आली आणि एक मुलगा फळ्यावर लिहित होता, सर, मी उत्तर लिहिलंय, बघा ना सर, मी उत्तर लिहिलंय. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा स्टोरी कशी वाटली. आणि अशाच रिअल हॉरर मराठी स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.